बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा ठळक आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमनेपर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज झालं आहे। यामुळे एका अर्थाने मागील वेळी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण झालं आहे। यामुळे नागपूर ते मुंबईमधील अंतर कमी झालं असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे। राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकास गाथेतील एक मुकुटमणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा इगतपुरी ते आमने 76 किमी सज्ज झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमने 76 किमी अंतिम टप्प्याचं भव्य लोकार्पण होत आहे। या लोकार्पणानंतर संपूर्ण 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन नागपूर मुंबई प्रवास फक्त 8 तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं। यानंतर या मार्गावरील बोगद्यातून या तिन्ही नेत्यांनी प्रवास केला। विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवली। याआधी मागील वेळी झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांची गाडी देवेंद्र फडणवीस यांनी चालवली होती, हे विशेष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीत प्रवास केला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र वेगळ्या गाडीतून या मार्गावरून जाताना दिसले। त्यामुळे याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या। सरकार म्हणून आम्ही एकत्र काम करत आहोत, एकत्र निर्णय घेतले जात आहेत। हेलिकॉप्टरमध्ये देखील या तिघांनी एकत्र प्रवास केला। राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याने आपल्या गाडीत बसावं अशी इच्छा असते। त्यानुसार अजित पवार हे वेगळ्या गाडीत बसले होते। त्यात चर्चा करण्यासाठी काहीही नसल्याचं मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात केली आहे। राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। त्यामुळे महिलांना योजनेचा 11वा हप्ता केव्हा मिळणार हा प्रश्न निकाली निघाला आहे। महायुती सरकारने गतवर्षी जुलै महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। तेव्हापासून आतापर्यंत महिलांना 10 हप्ते मिळालेत, पण मे महिना संपला तरी अद्याप महिलांना 11वा हप्ता मिळाला नव्हता। पण आता हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाभार्थी महिलांना तसे मेसेज मिळण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी रात्रीच एका पोस्टद्वारे मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले होते। त्या म्हणाल्या होत्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे। योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे। महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या। अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा निधी आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहे। त्यामुळे एखाद्या लाभार्थी महिलेला पैसे जमा झाल्याचा मेसेज मिळाला नसेल तर त्यांनी बँकेत जाऊन आपल्या खात्याची स्थिती जाणून घ्यावी। संबंधित बँकेचे ॲप असेल तर त्यातही त्यांना हा निधी जमा झाला किंवा नाही हे पाहता येईल। तूर्त या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या लाखात असल्यामुळे सर्वांच्या खात्यात पैसे जमा होण्यास 3-4 दिवसांचा कालावधी लागतो। त्यामुळे आज तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला पुढील 1-2 दिवस वाट पाहावी लागेल। अयोध्येतील राम मंदिरातील राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा अभिजित मुहूर्तावर झाली आहे। मुख्यमंत्री योगी यांनी राम दरबाराची पूजा केली। अभिषेक कार्यक्रम सकाळी 11:25 ते 11:40 पार पडला। राम दरबार रामलल्लाच्या गर्भगृहाच्या वर म्हणजेच पहिल्या मजल्यावर बांधण्यात आला आहे। त्यामध्ये भगवान राम, माता सीता, 3 भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न तसेच हनुमानजी यांच्या मूर्ती आहेत। सुरतमधील व्यापारी मुकेश पटेल यांनी राम दरबारासाठी हिरे, सोने आणि चांदीचे दागिने दान केले आहेत। विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश नेवाडिया म्हणाले की दान केलेल्या दागिन्यांमध्ये 1000 कॅरेटचा हिरा,
30 किलो चांदी, 300 ग्राम सोने, 300 कॅरेट माणिकापासून 11 मुकुट बनवले गेले आहेत. याशिवाय 4ही भावांसाठी हार, कानातले, कपाळावर टिळक, धनुष्य आणि बाण आहेत. हे दागिने चार्टर्ड विमानाने अयोध्येत आणण्यात आले. ते राम मंदिर ट्रस्टला दान करण्यात आले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच 498 दिवसांपूर्वी झाली. गेल्या वर्षी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातील मोठ्या उद्योगपती आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. आज राम दरबाराच्या अभिषेकासाठी 350 लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यापैकी बहुतेक ट्रस्टचे अधिकारी आणि संत आहेत. जयपूरमध्ये राम दरबाराच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्ती मकराना येथील पांढऱ्या संगमरवरापासून बनवण्यात आल्या आहेत. भगवान श्रीराम आणि सीता सिंहासनावर विराजमान आहेत. भरत आणि हनुमान भगवान श्रीरामाच्या पायाजवळ बसलेले आहेत. राज्यातील मंत्रालय आणि विधिमंडळ देखील अदानीला देण्याचे बाकी राहिले आहे. ते कधी देणार असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील भाजप महायुती अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. मुंबईतील विमानतळ असो की धारावाईमधील पूर्व विकास प्रकल्प अदानीला देण्यात आला आहे. यावरून काँग्रेस आधीपासूनच भारतीय जनता पक्षावर टीका करत आहे. आता त्यात MSRDच्या कार्यालयाची जागा देखील अदानीला देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. यावरून आता हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. या संदर्भात सपकाळ यांनी पोस्ट केली असून यामध्ये त्यांनी लिहिले की भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिले आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डम्पिंग ग्राउंडची जमीन देखील आहे. कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जमीन दिली आहे आणि वांद्र्यातील MSRDच्या कार्यालयाची जागाही देऊन टाकली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत व विधिमंडळच अदानीला देण्याचे बाकी आहे. ते कधी देणार? राज्याच्या तिजोरीवर माझी लाडकी बहीण योजनेचा ताण पडत असल्याच्या बातम्या चर्चेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या योजनांची मागील 3 वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी सरकारने या योजनाच गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या संबंधीच्या माहितीनुसार राज्यातील 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. भूसंपादनाच्या अडचणी, स्थानिकांचा विरोध तथा ठेकेदारांकडून मिळणारे असहकार्य यामुळे या योजनांवरील अंमलबजावणी रखडली होती. त्यामुळे सरकारने या योजनांनाच वाढीव मुदत देण्यापेक्षा थेट त्यांची प्रशासकीय मान्यताच रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. लघु पाटबंधारे योजना, कोअर पाझर बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्ती आदी योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या सर्व योजना मागील 3 वर्षांपासून रखडल्या होत्या. शासनाच्या या निर्णयामुळे निधीचा गैरवापर टाळण्यास मदत होईल. विशेषतः नव्या योजनांचा मार्गही यामुळे मोकळा होईल. राज्य सरकार विकासासाठी प्रयत्नशील आहे, पण अर्धवट राहिलेल्या योजनांमुळे निधी अडकून पडतो. तसेच त्याचा कोणताही लाभ जनतेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अशा अडगळीत पडलेल्या योजना रद्द करून नव्याने कार्यक्षम योजना राबवण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत धाडसी असल्याचं मानलं जात आहे. आता सरकार या निर्णयाचा जिल्हा आणि तालुका पातळीवर काय परिणाम पडेल याची चाचपणी करत आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी नाव समोर आल्यानंतर रडारवर आलेले जालेंदर सुपेकर यांच्या कारनाम्याची मालिका थांबायचे नावच घेत नाहीये. कोटींच्या भ्रष्टाचाराच्या चर्चेत अडकलेल्या सुपेकरांवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. शेट्टींनी समाज माध्यमातून मोठा गौप्यस्फोट करत सांगितलंय की सुपेकर आणि तत्कालीन पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी मिळून कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या नावाखाली तब्बल 1200 रुपये किलोची काजू कतली खरेदी केली. मात्र ती कैद्यांना मिळाल्याचे कुठेही दिसून आले नाही. प्रत्यक्षात कैद्यांना स्थानिक बाजारातील स्वस्त फराळ पुरवण्यात आला आणि दरांमध्ये 40 ते 60% मोठी तफावत होती, असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील विविध कारागृहातील रेशन व कॅन्टीन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून गेल्या दिवाळीत सुमारे 5 कोटी रुपयांची खरेदी केल्याचं शेट्टी यांनी नमूद केलं। या खरेदीसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट साहित्य खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। काजू कतली, हल्दीराम, चितळे बंधू व काका हलवाई दराने खरेदी दाखवून स्थानिक फराळ देण्यात आला, हे स्पष्ट भ्रष्टाचार आहे असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे। राजू शेट्टी म्हणाले, दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी 1200 रुपये किलोची काजू कतली खायला घातली, मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही। राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिकाऱ्यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे। कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम, काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते। प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला। या दरामध्ये जवळपास 40 ते 60% तफावत होती। गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास 5 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे। सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही। सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे। यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। याबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे। त्यांना युती करायची असेल तर उद्धव ठाकरेंनी फोन करावा, मीडियात किंवा वृत्तपत्रात बोलून युती होत नसल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे। या संदर्भात पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी त्यांच्या बाजूने भूमिका स्पष्ट केली आहे। सध्या मीडियात दोन भाऊ असं बोललं जात आहे, मात्र यामध्ये युती संदर्भात त्या 2 भावांनी बोलायला हवं। खालील नेत्यांपैकी कुणी कितीही बोलून काहीही उपयोग होणार नाही। मी 2016-17 किंवा कोविड काळात देखील हे बघितलं आहे। त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पहिला फोन केला होता। कोरोना हे भयंकर संकट आहे, कोणतंही सरकार असो आपण त्यांची साथ द्यायला हवी असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। मात्र आता केवळ वर्तमानपत्रात बोलून अशा युती होत नसल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे। याविषयी बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे की वृत्तपत्रातून किंवा माध्यमांमधून कोणत्याही 2 पक्षांमध्ये युती होत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या दोघांनी एकत्र येण्यास आमची काहीही हरकत नाही। 2 भाऊ एकत्र येण्यात आम्हाला काहीही इश्यू नाही, मात्र त्या 2 भावांनी बोलायला पाहिजे असं देखील अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा, मात्र मीडियात बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काहीही होत नसल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र गोसेवा आयोगाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जून या कालावधीत पशु बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयावर आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे। आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे। सोबतच नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चावर बोलताना अधिकृत निर्णय झाल्यानंतर बोलणे योग्य राहील अशी सावध प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली। ते आज नागपूरमध्ये बोलत होते। देशभरात 7 जून रोजी बकरी साजरी केली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगाने पशु बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे। सण तुम्ही साजरे करा, पण सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये। मीही पर्यावरण प्रेमी आहे, पण कधी पाणी वाचवा, कधी रंग वाचवा। आता बचावण्याचे नियम इतके का वाढवायचे? सण साजरे करायला हवेत, पण श्वास घेण्याची मुभा देखील द्यावी, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती। त्यावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष केले। आदित्य ठाकरे यांनी आपले आडनाव ठाकरे बदलून घेतले पाहिजे। त्यांनी आदित्य खान किंवा आदित्य शेख केले पाहिजे, तेव्हा ते जास्त शोभून दिसेल। बाळासाहेबांचा नातू जर अशा पद्धतीने बोलणार असेल तर तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे।